ठाकरेंच्या बैठकीचा सिलसिला पुन्हा सुरू होतोय। ईशान्य मुंबईमध्ये पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक होणार आहे। उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे। मातोश्रीवर ही बैठक होणार आहे असं कळतंय। दुपारी ठीक 12 वाजता बैठकीचं आयोजन सध्या केलंय। संजय दीना पाटील फुटले, त्यामुळे ही बैठक बोलवल्याचं कळतंय। पुढची रणनीती आणि बैठकीचं आयोजन, आता बैठकीतनं पदाधिकाऱ्यांची भूमिका सुद्धा ठाकरे जाणून घेणार आहेत। तिथल्या पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे हे सुद्धा समजून घेणार आहेत। तर दुसरीकडे संजय राऊत यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधलेला आहे। त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांनी महाजनांवर घणाघाती टीकाच केली आहे। एक दिवस ईडी आणि सीबीआय माझ्याकडे आली तर सगळ्यात आधी गिरीश महाजन यांनाच फोडून दाखवीन असं म्हणत त्यांनी महाजनांना थेट आव्हान दिलंय। राऊतांना महाजनांनी जोरदार प्रत्युत्तरही दिलंय। ज्याने आयुष्यभर पोलीस संरक्षणामध्ये गुंडगिरी आणि भ्रष्टाचार केला ते आम्हाला शिकवणार? मग भीती नाही ना? मग नाशिक महानगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुमचे नगरसेवक ठाण्यात लपवून का ठेवलेत? तुमचं सरकार आहे ना, तुमचे पोलीस आहेत ना, तरीही तुम्ही हे का लपवून ठेवले? भीती आहे ना तुमच्या मनामध्ये? तेव्हा ही राडेबाजीवरती आव्हान देऊ नका। आव्हान द्यायचं असेल ना तर पोलीस बाजूला ठेवून या। आणि परत सांगतो, अर्धा तास ईडी सीबीआय आणि पोलीस द्या, गिरीश महाजन पहिला फोटो। मी बिना पोलीस बंदोबस्ताचा माणूस आहे। राज्यामध्ये एकच मंत्री असा आहे की ज्याला पोलीस बंदोबस्त नाही, माझ्याबरोबर एकच हवालदार असतो। 3 लोकांच्या ड्युट्या 8 तासाच्या ते माझ्यासोबत असतात, माझ्या गाडीतही असतात, पूर्ण वेळ असतात। पण मी कुठले माझ्या मागे गाडी, पुढे गाडी, मला बंदोबस्त मी पत्र देऊनच सांगून टाकतो निवडणूक झाली की मला कुठली कॅटेगरीमध्ये मला पोलीस बंदोबस्त नको। अपुरे पोलीस बंदोबस्त, मॅनपॉवर, गाड्या वाहनांची कमतरता, त्यामुळे मी बंदोबस्त घेत नाही। मी वारंवार सांगतोय। गिरीश महाजन जे म्हणतात ना फुटले, माझ्याकडे एक दिवस ईडी आणि सीबीआय आली ना, सगळ्यात आधी गिरीश महाजनला फोडून दाखवतो। एक दिवस नाही, अर्धा तास जरी ईडी सीबीआय माझ्याकडे आली तर सगळ्यात आधी या गिरीश महाजनला मी नाही फोडून दाखवला तर बघा। आणि त्याच्यावरती मी सविस्तर बोलणार आहे या व्यक्तीवर, ह्या काय समजतो स्वतःला। ईडीचा सीबीआयचा काही संबंध नाही आहे, पण मला असं वाटतं की संजय राऊत तुम्ही जे बोलतायत, जे शिवराळ भाषेत तुमची भाषा घसरते आहे। आता मला तुमच्याबद्दल काही बोलायचं नाही तर मला बोलायला खूप गोष्टी आहेत, पण मला त्याबद्दल काही बोलायचं नाही। पण तुमच्या अशा बोलण्यामुळे या शिवसेनेचा ऱ्हास होत चाललेला उभाठाचा। मी मागच्या वेळेलाही सांगितलं की तुम्ही म्हणता भाजप असं करतं, भाजप तसं करतं। भाजप आमचं कामच नाही तिथे राहिलेलं। मी पुन्हा सांगतो, एकच माणूस काफी आहे, एकच माणूस पूर्ण आहे शिवसेना संपवायला, आणि ते काम ते योग्य तऱ्हेने करतायत।